हे तर तेच सांगू शकतो आणि ते माझ्याशी काय बोलून गेले हे त्यांनी सांगितलं केलं माझ्याची लढाई आता आणखी अवघड झाली नाही नाही काही माढ्याची लढाई ही भारतीय जनता पार्टी निश्चितपणे मांडलाय की मोदी सरकारच्या काळामध्ये दिसून आल्या काय खरोखर हे मी सांगितलंच आहे कशा प्रकारचं घटकारस्थान होत होतं त्यांना सापडत काही नव्हतं प्रयत्न खूप केले मोठ्या केसेस तयार करायचा प्रयत्न केला अनेक गोष्टी केल्या आता त्या संदर्भात कधीतरी अजून सविस्तर बोलतो उद्या मोठं शक्ती प्रदर्शन करावं तुम्ही अर्ज दाखल करताय कशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी उद्या म्हणजे बारामती देशाचं लक्ष लागलेली निवडणूक मला असं वाटतं की बारामती असेल सांगली असेल किंवा सातारा असेल तिन्ही ठिकाणी आम्ही अर्ज दाखल करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे कारण मी यापूर्वी देखील सांगितलं की ही लढाई देशाच्या पंतप्रधान पदाची लढाई ही लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई त्याच्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबतच राहील आणि ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजी पंतप्रधान होतील ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजींची संख्या वाढेल त्यांनाच लोक मत देतील 32 जागा येतील संजय राऊत म्हणतात 32च्या पुढे जागा येतील आमचा विश्वास आहे हा आत्मविश्वास संजय राऊत लल्लू सिंग यादव यांनी घटना बदलण्याचा 405साठी विधान केलेलं आहे. लल्लू सिंग यादव हे भाजपचे खासदार आहेत. पुन्हा संविधान बदलायचं विधान जे आहे ते भाजपचे खासदार करत आहेत. मला माहिती नाही कोण काय बोलतं या देशाचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर आहे आणि मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला कुठल्याही गीता बायबल कुराणपेक्षा देखील देशाची राज्यघटना महत्त्वाची आहे. देशाची राज्यघटना आहे म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा पंतप्रधान आहे. आणि कुठली निवडणूक आहे की काँग्रेसचे लोक आणि इंडिया आघाडीचे लोक एकच त्या ठिकाणी अशा प्रकारचा घोषा लावतात हे घटना बदलणार. 10 वर्ष पूर्ण बहुमत मोदीजींकडे होतं त्यांनी घटनेचं संरक्षण केलं आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे घटनेला कोणाला हात लावू देणार